हाय हॅलो नमस्कार सर्व गोड ताईंना, दादांना, काकांना आणि छोट्या छोट्या चिमुकल्यांना मी रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे। तर आज मी दुपारपासून व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि आम्ही दोघी मायले की पावभाजी बनवणार आहोत संध्याकाळी। तर चला आपण आता पावभाजीची पूर्ण तयारी येथे मी करून घेतलेली आहे। तर सर्व साहित्य आपण काढून घेतलेले आहेत। तर आपण आता कुकरमध्ये शिजायला टाकूया। तर एकदम झणझणीत अशी आपण पावभाजी बनवणार आहोत आणि घरामध्ये जेवढे साहित्य आहेत ना तेवढ्या साहित्यामध्ये आज आपण पावभाजी बनवणार आहोत। तर इकडं तुम्ही पाहू शकतात माझ्या मुलीला पावभाजी खूप आवडते आणि ती बोलत होती आई मी थोडीशी तुला मदत करू लागते। तर इकडं कांदा कट करायला घेतलेला आहे तिने, परंतु कांद्याने तिला इतकं रडायला लावलं ना खूपच। तर बारीक असा कांदा कापून घेतलेला आहे। तर इकडं तुम्ही पाहू शकतात पावभाजी बनवण्यासाठी सर्व भाज्या आपण कुकरमध्ये शिजवून घेतलेल्या आहेत। तर चला आपण आता फोडणी देऊन घेऊया। तर इकडं लसणाची आणि कांद्याची फोडणी दिलेली आहे। त्यानंतर आपण पावभाजी मिक्सरमध्ये थोडीशी बारीक करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण लागणारे आता गरम मसाले, कोल्हापुरी मसाला आणि सर्व साहित्य आपण मसाले हे घातलेले आहे। त्यानंतर मिक्सरमध्ये थोडंसं आपण ज्या भाज्या आहेत त्या फिरून घेतल्या आणि मस्त असं आपली आता पावभाजी तयार झालेली आहे। चवीनुसार यामध्ये मीठ घातलेलं आहे। त्यानंतर आपण 5 मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची आणि यामध्ये आपण आता खूप सारी कोथिंबीर घालूया। तर अशा पद्धतीने आपली ही पावभाजी तयार झालेली आहे। तर चला आपण आता पाव भाजून घेऊया। तर आपण पाव भाजून घेण्यासाठी येथे तेल किंवा तूप घालायचं आहे। त्यामध्ये थोडेसे मसाले, कांदा, कोथिंबीर आणि त्यानंतर आपण आता पाव भाजून घेऊया। तर गावाकडं मस्त असे हे पाव भेटतात पहा आणि आपण आता हे दोन्ही साईडने हे पाव भाजून घेऊया। आपल्याकडं बटर नव्हतं त्यामुळं मग मी तूप आणि थोडंसं तेलाचा वापर करून हे पाव भाजून घेतलेले आहेत। तर पहा मस्त असे आपले हे दोन्ही साईडने पाव भाजलेले आहेत। तर चला आपण आता ताटामध्ये काढून घेऊया। तर याच ताटामध्ये आपण आता भाजीही काढून घेऊया। तर पहा यामध्ये थोडंसं बीटरूट घातलेलं आहे त्यामुळं एकदम लाल रंगावर आपली पावभाजी तयार झालेली आहे आणि यामध्ये थोडीशी आपण कोथिंबीर, त्यानंतर थोडासा कांदा आणि लिंबू पिळून घ्यायचं। झणझणीत अशी आपली ही पावभाजी तयार झालेली आहे आणि माझ्या मुलांना पावभाजी खूप आवडते त्यामुळं म्हटलं आपण संध्याकाळी निवांत पावभाजी बनवूया आणि मुलांचं आता इथे खायचं चालू आहे आणि गरमागरम इथे मी आता पाव भाजून त्यांना देते आणि मुलांचं खायचं झाल्याच्या नंतर घरातल्या सर्व सदस्य मग खातील गरम गरम पाव भाजल्याच्या नंतर। तर मी काय बोलत आहे तर मुलांचं माझ्याकडे बिलकुल लक्ष नव्हतं, परंतु त्यांचं पावभाजी खाण्याकडे इतकं लक्ष होतं। तर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे आणि माझे घरातले सर्व कामं आवरल्याच्या नंतर येथे मुलांना नारळ पाणी प्यायचं होतं म्हणून मी तोडायला घेतलं, परंतु हे नारळ तोडायला इतका वेळ गेला ना खूपच, कारण की आपल्याला आयडिया नसते तोडायची, कसं तोडायचं काय। आणि पहा मस्त असं आपण आता नारळ तोडलेलं आहे आणि या नारळामध्ये एवढं तांब्या भरून पाणी निघलेलं आहे, कारण की झाडाचं लगेच तोडून आपण त्याचं पाणी काढलेलं आहे त्यामुळे एकदम ताजं ताजं असं हे पाणी आहे। दुसरंही नारळ मी अशाच पद्धतीने फोडलं आणि मुलांना प्यायला दिलं। तर माऊलीला विचारलं पाणी कसं काय लागतंय नारळाचं, तर ती बोलत होती खूपच छान लागत आहे आणि तेवढंही तांब्यामधलं पाणी पिऊन घेतलं। त्यानंतर मी तिसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे दुपारचा। तर स्वयंपाक करत होते त्यावेळेस मुलांनी शूट घेतलेलं होतं पहा मस्त अशा इथे माझ्या भाकरी बनवायच्या चालू आहे। हवेशीर येथे मी चूल ठेवलेली आहे आणि स्वयंपाक करायचं चालू आहे माझं। तर इकडे तुम्ही पाहू शकता मस्त अशा बाजरीच्या भाकरी तयार झालेल्या आहेत। तर चला आपण आता सर्व बाजरीच्या भाकरी बनवून घेऊया। तर माझे घरातले काम आवरल्याच्या नंतर शेतामध्ये साहेबांचं काय काम चालू आहे ते पाहून येऊया म्हटलं। तर इकडं पहा इकडं मस्त अशी नांगरट चालू आहे आणि नांगरटी मागं इतके बगळे आलेले आहेत खूपच। नांगरटीमध्ये जे छोट्या छोट्याले जे किडे असतात ना ते वेचून ते बगळे खातात त्यामुळे इतके जमा झालेले आहेत खूपच। सायंकाळचे 6 वाजलेले आहेत। तर आपण आता या व्हिडिओचा एंड येथेच करूया। परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद सर्वांना। श्री स्वामी समर्थ।